नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण गणिताचं दुसरं प्रकरण संख्या स्थानिक किंमत हे अभ्यासणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण संख्या वाचन केलेलं आहे. संख्येची ओळख काल केलेली आहे. 1 ते 21 अंकी संख्या याची ओळख आपण काल केलेली आहे. नक्कीच तुम्ही आपला तो व्हिडिओ बघा, त्याचे नोट्स काढा आणि त्याच्यावर अभ्यास करा. कारण की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खरोखर संख्येची ओळख असते, त्याच्यापुढे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्या स्थानिक किंमत हे प्रकरण अभ्यासणार आहे. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 5 टाईप पडतात. ते 5 टाईप मी तुम्हाला बोर्डवर लिहिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रकरण आपण एकदम इझी पद्धतीने अभ्यासणार आहे. तुम्हाला जसं समजेल या प्रकारे मी सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढे तुम्हाला गणित हा विषय एकदम सोपा वाटणार आहे. आपण संख्या स्थानिक किंमत एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता चला आपण बघू. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिल्यांदा स्थानिक किंमत कशाला म्हटली जाते किंवा दर्शनी किंमत कशाला म्हटली जाते हे आज पहिल्यांदा पाहणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे मी टाईप दिलेलं आहे याची गणित तुम्हाला मी सोडून देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक किंमत कशाला म्हटली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, एक संख्या दिलेली आहे 32,945 ही संख्या आहे. याच्यातील समजा 2ची स्थानिक किंमत तुम्हाला काढायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो, 2 हा अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे. तर 2 आहे तसं तुम्ही खाली घेणार. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या पुढे किती संख्या आहेत. 1 आहे, 2 आहे, 3 संख्या आहे. तर 2 वर 3 शून्य तुम्ही द्यायचे आहेत. 1 2 3 याला विद्यार्थी मित्रांनो स्थानिक किंमत म्हणतात. त्याचबरोबर आपण 9ची स्थानिक किंमत काढू. 9ला आहे तसं खाली घ्यायचं. त्याच्यानंतर किती अंक आहेत. 1 2. तर विद्यार्थी मित्रांनो, 9 वर 2 शून्य द्यायचं आहे. 9ची स्थानिक किंमत 900 अशी बनलेली आहे. त्याचबरोबर आपण 4ची काढू. 4 आहे तसं खाली घ्यायचं. त्याच्याबरोबर किती अंक आहे. 1च अंक आहे, म्हणून 1 शून्य द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नक्कीच समजलं असेल स्थानिक किंमत कशाला म्हटली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही स्थानिक किंमत काढत असताना ती संख्या खाली आहे तशी घ्यायची. त्याचबरोबर त्या पुढे किती अंक आहे तेवढे शून्य त्या संख्येवर द्यायचे. यालाच आपण स्थानिक किंमत म्हणतो. त्याचबरोबर आता त्याच्या पुढे आपण विद्यार्थी मित्रांनो दर्शनी किंमत कशी काढायची ते बघणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पॉईंटची स्थानिक किंमत पहिल्यांदा काढून नंतर आपण दर्शनी किंमत तुम्हाला सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरं उदाहरण आहे. पॉईंटची स्थानिक किंमत कशी काढायची. 32,945. 32,945. तर विद्यार्थी मित्रांनो, 9ची स्थानिक किंमत आपल्याला समजा काढायची असेल तर कशी काढली जाते हे सांगणार आहे तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, पॉईंटच्या खाली तुम्ही पॉईंट देऊन घ्यायचा आहे. पुढं काय नसताना शून्य देऊन घ्यायचा. नंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 9ची स्थानिक किंमत काढायची आहे. तर 9 आहे त्याचं खाली द्यायचं. त्याचबरोबर त्याच्या पुढे किती अंक आहेत. तर 1 आणि 2 अंक आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची 9ची स्थानिक किंमत 0.9 ही बनलेली आहे किंवा 0.90 किंवा 0.900 त्यापुढे किती शून्य तुम्ही देऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 4ची स्थानिक किंमत काढून बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, पॉईंटच्या खाली पॉईंट दिला, पुढं काय नाही शून्य दिलं, 9ला पॉईंट दिला, शून्य दिला. त्याचबरोबर 4ला आहे तसं खाली 4 लिहिलं आणि 5ला आहे तसं एक संख्या पुढे म्हणून 1 शून्य दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पॉईंटची स्थानिक किंमत काढत असताना पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा, पुढे काय नसेल तर शून्य द्यायचं. नंतर तुम्ही त्या संख्येला देऊन त्याच्या पुढे किती संख्या आहे तेवढी शून्य द्यायचं. याच आपण स्थानिक किंमत म्हणतो. त्याचबरोबर आपण आज दर्शनी किंमत पण बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, दर्शनी किंमत काढत असताना दर्शनी किंमत ही 1 अंकी असते. एवढी डेफिनेशन दर्शनी किंमत काढताना पुरेसे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणतीही संख्या दिली त्याची जर दर्शनी किंमत काढायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो. समजा 32,945. 32,945 या संख्येतील 2 व 9च्या 9 या अंकाची दर्शनी किंमत किती. 32,945 ही तुम्हाला संख्या दिलेली आहे. 32,945 संख्या दिलेली आहे. यातील 2 व 9 या अंकाची दर्शनी किंमत काढायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 आहे त्याचं खाली घ्यायचं. यालाच आपण दर्शनी किंमत म्हणतो. तर मित्रांनो, 9 दिलेलं आहे. 9 आहे तसं खाली घ्यायचं. 1 अंकी संख्या बनते, याचा अर्थ 9 ही दर्शनी संख्या तुमची असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दर्शनी किंमत ही आहे तीच संख्या असते. कोणत्याही संख्या तुम्हाला दर्शनी विचारली तर नक्की तुम्हाला 9 ही दर्शनी संख्या असेल. 9 विचारली आहे तर 9ची तुमची दर्शनी संख्या असणार आहे. 2 विचारली तर 2 ही तुमची दर्शनी संख्या असणार आहे. त्याचबरोबर 3 ही विचारली तरी तुमची विद्यार्थी मित्रांनो 3 ही दर्शनी संख्या असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दर्शनी संख्या काढत असताना तुम्ही दर्शनी संख्या म्हणजे आहे तीच संख्या लिहायची. त्यालाच आपण दर्शनी संख्या म्हणतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपला दुसरा टाईप आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपल्याला स्थानिक ह्याच्यामध्ये तुम्हाला
स्टारचे गणित दिले जातात. तर विद्यार्थ्यांनो त्या स्टारच्या जागी कोणता अंक असेल असा क्वेश्चन विचारला जातो. तर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन आहे 9